नमस्कार महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं राष्ट्र नोकरी मराठी या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी ज्या भरतीची तयारी करते ती म्हणजे पोलीस भरती। आता बघा, जवळपास महाराष्ट्रामध्ये 11 फेब्रुवारी या तारखेपासून महाराष्ट्रातील पोलीस भरतींचं फिजिकल सुरू झालेलं आहे। सोबतच हे देखील लक्षात ठेवा, हे फिजिकल नियर अबाउट 25 तारखेपर्यंत पूर्ण होऊ शकते आणि फिजिकल पूर्ण झाल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पेपर। त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेत आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, विषय काय काय राहणार, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, सोबतच मराठी ग्रामर आणि गणित बुद्धिमत्ता। आता आपण विषयाला मराठी ग्रामर आणि गणित बुद्धिमत्ता यांना आपण साईडने लिहिलं आहे, याचं कारण काय आहे आणि इतर विषय आपण साईडने लिहिले यांचं कारण काय, तर बघा आपण सविस्तररित्या चर्चा करू। आणि महाराष्ट्र पोलीस भरती ॲज कम्पेअर टू MPSC याच्यामध्ये काय फरक राहते, प्रश्नाची काठिण्यपणा हे कितपर्यंत राहते हे देखील समजून घेऊ। बघा आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की पोलीस भरतीमध्ये येणारा पेपर आणि त्यामधला येणारा प्रश्न हा किती लाईनर असू शकते, कशा प्रकारचा असू शकते, त्याची मांडणी कशी असू शकते, सोबतच त्याची काठिण्यपणा किती असू शकते, हे आपण जस्ट आता कम्पेअर करून पाहू MPSC सोबत। बघा, 1857च्या उठावात दिल्लीचा मुघल बादशाह कोण होता, अशा प्रकारचा सिंपल प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारते। सोबतच MPSC मध्ये त्याच प्रश्नाला कशा प्रकारे विचारले जाऊ शकते, तर बघा 1857च्या उठावात दिल्ली येथील सेनापती कोण होता, म्हणजे थोडं डीप जाऊन विचारले जाते MPSC मध्ये। परंतु पोलीस भरतीमध्ये वरवरचे लेवलचे प्रश्न विचारू शकते आणि तेही एकदम सोप्या प्रकारचे, म्हणून आपण पेपर हा अत्यंत चांगल्या प्रकारे सोडू शकतो। तर बघा, हे बघा पेपर किती राहतो, तर तो 100 मार्काचा आणि गुण किती राहते, तर 100, म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण या प्रकारची मांडणी असते। आता मित्रांनो, जसं की आपण यामध्ये गणित बुद्धिमत्ता आणि मराठी ग्रामर हे साईडने लिहिलं, हे का बरं लिहिलं, तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, हे दोन विषय जे आहे हे अत्यंत महत्त्वाचे विषय राहते। हा बेस राहतो, कारण की याच्यामध्ये जवळपास 50% मार्क डिपेंड राहते। ते म्हणजे कसं, बघा नियर अबाउट मराठी ग्रामर यांचे 20 ते 25 प्रश्न असतात, सोबतच गणित आणि बुद्धिमत्ता याचे देखील 20 ते 25 प्रश्न असतात। तर हे विषय अत्यंत महत्त्वाचे यासाठी आहे का ज्यांचेही विद्यार्थी मराठी ग्रामर आणि बुद्धिमत्ता हा विषय ज्यांचा स्ट्रॉंग असेल त्यांचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे येतो। सोबतच इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी यांना देखील 50 मार्कापर्यंतचं यांच्यावर डिपेंड राहते। सोबतच माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न हा आहे की आपण अभ्यास कसा करावा आणि कशा प्रकारचा करावा। तर बघा, आपल्याला हे लक्षात आलं की पेपर कशा प्रकारचा राहणार, कुठल्या प्रकारची काठिण्यपणा राहणार। तर बघा, 1 लाईनर प्रश्न राहणार आणि सोबतच हा एकदम डीपमध्ये विचारल्यासारखा राहणार नाही, म्हणजे वरवरचा पेपर राहणार। आणि जर आपल्याला एक रेशिओ लक्षात ठेवा, आपण 2 कॅटेगरीमध्ये रेशिओ डिपेंड करू। बघा, ज्या विद्यार्थी मित्रांचं फिजिकल 42 ते 50 या दरम्यान असेल आणि एक 38 ते 42 या दरम्यान असेल। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं फिजिकल 42 ते 50च्या दरम्यान असेल त्यांना पेपर नियर अबाउट 82 ते 90च्या दरम्यान काढावं लागेल, म्हणजे जेणेकरून ते सेफ राहणार आणि सोबतच त्यांचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे येणार। आणि ज्या विद्यार्थी मित्रांचा पेपर फिजिकल हे 38 ते 42च्या दरम्यान राहणार त्यांना नियर अबाउट 92 ते 98च्या दरम्यान पेपर काढावं लागेल जवळपास। तर या प्रकारचा पेपर त्यांना काढावा लागेल आणि ह्या प्रकारचा पेपर काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तयारी कशी करावी लागेल हे देखील महत्त्वाचं आहे। बघा, मराठी ग्रामर हे आपल्याला ऑलमोस्ट आउट ऑफ घ्यावंच लागेल आणि सोबत गणित बुद्धिमत्ता नियर अबाउट आपल्याला 20 ते 25 प्रश्न येणार। तर आपल्याला याच्यामध्ये जवळपास 18 ते 20 प्रश्न आपल्याला बरोबर आणावं लागेल। आणि यासाठी तयारी कशी करावी, तर यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्र नोकरी मराठी या चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्र पोलीस भरती यांचे मराठी व्याकरण सहित, गणित बुद्धिमत्ता सहित आणि इतर विषयासहित संपूर्ण व्हिडिओ आपल्याला अपलोड करून दिले जाणार। आणि यासोबतच आपण कंपॅरिझन म्हणजेच MPSC, त्यानंतर इतर महाराष्ट्रातील चांगले पेपर त्यामधलं कंपॅरिझन आणि झालेले महाराष्ट्रातील मागील पोलीस भरतीचे पेपर यांचं एनालाइज करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवला जाणार। सोबतच या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचणार। तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, आतापर्यंत धन्यवाद।